हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी. आणि दिवाळीमध्ये आपल्याला माहिती आहे की शंकरपाळे प्रत्येकजण बनवतं. आणि आज मी तुमच्यासाठी तीच रेसिपी घेऊन आली आहे. आणि प्रत्येक लहान्यापासून तर मोठ्यांपर्यंत शंकरपाळे सगळ्यांनाच आवडतात. तर तुम्हाला देखील माझ्यासारखे खुसखुशीत आणि लेयर्सवाले शंकरपाळे बनवायचे असेल तर नक्की रेसिपी पहा आणि ब्लॉग कंटिन्यू करा, रेसिपी ब्लॉग. चला तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर एका कढईमध्ये आपण तूप घेतलं आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये थोडं पाणी घेतलं आहे. पाण्यामध्ये मीठ ॲड करूया आपण. त्यानंतर इथे आपण मैदा घेत आहोत आणि ते चाळणीने गाळून घेणार आहोत आपण. इथे जवळपास आम्ही 2 किलोचे शंकरपाळे बनवणार आहोत. तर सुरुवातीला ते आपण अगोदर गाळून घेऊया. तर त्यानंतर आता आपण इथे तुपाचं मोहन देणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकतात आम्ही 2 किलोसाठी किती तूप यूज केलेलं आहे. अशा पद्धतीने तुपाचं मोहन द्या, म्हणजेच चवीला देखील शंकरपाळे खूप छान लागतात. आणि इथे आम्ही गावरानी तुपाचा वापर केला आहे, घरीच बनवतो आम्ही, तर त्याच तुपाचा आम्ही इथे वापर केलेला आहे. तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकतात. ज्यांना तूप यूज नाही करायचं आहे ते इथे तेलाचा वापर करू शकतात. अशा पद्धतीने छान आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. देन त्याच्यानंतर इथे आम्ही पिठी साखर यूज केलेले आहे. ते देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार तुम्ही इथे पिठी साखर ॲड करू शकतात. देन आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव. त्यानंतर आता कढईत आपण पाणी घेतलं होतं, त्याच्यात आपण मीठ ॲड केलं होतं. नंतर आता त्याच्यात आपण थोडं तूप ॲड करूया आणि इथे थोडासा सोडा ॲड करूया. आणि आता आपल्याला छान पीठ भिजून घ्यायचं आहे, त्यामुळे आता पाणी ॲड करणार आहोत आपण इथे. आता आपण छान असं पीठ भिजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने छान आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही पीठ छान भिजून झालं आहे, छान गोळा तयार केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ थोडं सॉफ्ट करण्यासाठी आपण ते कुटून घेणार आहोत, म्हणजे ते छान सॉफ्ट होऊन जातं. आणि देन त्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटासाठी आपण अगोदर ते झाकून ठेवूया. देन आपण शंकरपाळे तयार करूया. तर इथे 15 ते 20 मिनिटं झाले होते. आता छान आपण शंकरपाळे बनवून घेऊया. आणि आता इथे तो गोळा लाटून घेत आहोत. आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही शंकरपाळ्याचे शेप देऊ शकतात, तुम्हाला जसे आवडतात त्यानुसार. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जेव्हाही हे लाटतो, तो गोळा लाटतो, थोडा जाडसर लाटायचा आणि थोडे जाड लेयर ठेवायचे त्याचे, म्हणजे खुशखुशीत होतात आणि छान लेयर्स देखील येतात. इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया शंकरपाळे. सो गाईज, आता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी शंकरपाळे कट करून घेतले होते. इथे पाहू शकतात ऑलमोस्ट आपले सगळे शंकरपाळे कट करून झाले आहे. आणि आता आपण हे छान डीप फ्राय करून घेऊया.
तेल तापलं आहे की नाही ते बघून घ्यायचं आणि त्यानुसार आपण त्यात शंकरपाळे ॲड करायचे. आणि इथे पाहू शकतात तुम्ही शंकरपाळे छान असा ब्राऊन कलर त्यांना आला आहे आणि खूप छान असे दिसत आहेत. तर तुम्ही देखील असे शंकरपाळे घरी बनवू शकतात. छान खुशखुशीत आणि छान लेअर देखील आलेल्या आहेत. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गाईज.